तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये रोजच्या सारखेंचं स्वागत आहे सर्वांचेच. आणि या सुपर क्लासमध्ये आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सर्वांनीच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न या ठिकाणी असा आहे, ऊसाच्या रसामध्ये कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते? ऊसाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील सी, जीवनसत्व ऊसाच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात असते. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते सरोवर हे जम्मू काश्मीर राज्यात आहे? ते खालीलपैकी कोणते सरोवर जम्मू काश्मीर राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील दाल सरोवर तसेच उलर सरोवर हे दोन्हीही सरोवर जम्मू काश्मीर राज्यात येते. पुढचा प्रश्न पाहूया. कोरोना व्हायरस प्रामुख्याने कोणत्या अवयवावर प्रहार करत असतो? कोरोना व्हायरस खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या अवयवावर प्रहार करतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील फुफ्फुस या अवयवावर जे आहे कोरोना व्हायरस प्रामुख्याने प्रहार करत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्याही जमिनीला मालकाची मर्जी नसेल तरीही कोण खरेदी करू शकतो? कोणत्याही जमिनीला मालकाची मर्जी नसेल तरीही खरेदण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील राज्य सरकार तसेच केंद्र सरकार या दोघांकडेही कोणतीही जमीन मालकाची मर्जी नसेल तरीही खरेदी करण्याचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी कोणत्या प्राण्याचे किंवा जीवाचे हृदय एका मिनिटामध्ये 1000 वेळेस धडकत असते ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय एका मिनिटात 1000 वेळेस धडकते? ऑप्शन क्रमांक 4 राहील पाळीव प्राण्याचे हृदय एका मिनिटामध्ये 1000 वेळेस धडकते. पुढचा प्रश्न पाहूया. सूर्याचा प्रकाश पाण्याच्या आत किती अंतर खोलपर्यंत जाऊ शकतो ते सांगायचं आहे? सूर्यप्रकाश हा पाण्याच्या एकूण किती आतपर्यंत जाऊ शकतो? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 राहील 600 मीटर आतपर्यंत सूर्याचा प्रकाश पाण्यामध्ये जाऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. बाष्पीभवन ही पद्धत खालीलपैकी पाण्यातून काय वेगळे करण्यासाठी वापरली जात असते? बाष्पीभवन ही प्रसिद्ध पद्धत पाण्यातून काय वेगळे करण्यासाठी वापरतात? ऑप्शन क्रमांक 2 राहील पाण्यातून मीठ वेगळे करण्यासाठी बाष्पीभवन पद्धत वापरली जात असते. पुढच्यापासून पाहूया. ब्रॉन्झ मेडल खालीलपैकी कशापासून बनवलेले असते ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो? ब्रॉन्झ मेडल खालीलपैकी कशापासून बनवले असते? ऑप्शन क्रमांक 3 राहील ब्रॉन्झ मेडल जे आहे संपूर्णपणे तांब्यापासून बनवलेले असते. पुढच्यापासून पाहूया. ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा समावेश एकूण किती टक्के असतो ते सांगायचं आहे? ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा समावेश एकूण किती टक्के असतो? ऑप्शन क्रमांक 1 राहील 90% जो आहे ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा समावेश असतो. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा स्थित झालेला आहे? अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस खालीलपैकी कोणता जिल्हा स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील वाशिम जिल्हा जो आहे अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस स्थित आहे. पुढच्यापासून पाहूत. या ठिकाणी भारतरत्न पुरस्कारासोबत किती लाख रुपयाची रक्कम दिली जात असते? भारतरत्न पुरस्कारासोबत एकूण किती लाख रुपये दिले जाते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील भारतरत्न पुरस्कारासोबत कोणतीही रक्कम दिली जात नसते. पुढच्यापासून पाहूया. फिनिक्स आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केली होती? फिनिक्स आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केली होती? ऑप्शन क्रमांक 1 राहील महात्मा गांधी यांनी फिनिक्स आश्रमाची स्थापना केली होती. ड जीवनसत्व खालीलपैकी कशाच्या माध्यमातून शरीराला प्राप्त होत असते? ड जीवनसत्व खालीलपैकी कशाच्या माध्यमातून शरीराला प्राप्त होते? ऑप्शन क्रमांक 3 राहील कोवळ्या उन्हापासून जे आहे ड जीवनसत्व शरीरास प्राप्त होत असते. पुढच्यापासून पाहूया विद्यार्थ्यांनो. विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा होत असतो? विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणत्या नावाने साजरा होतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मराठी भाषा दिवस या नावाने जे आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कुठल्या सुलतान सेनेचे सेनापती होते ते सांगायचं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे कुठल्या सुलतान सेनेचे सेनापती होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विजापूर येथील सुलतान सेनेचे सेनापती छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे पद कोणी सांभाळलेले होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे पद खालीलपैकी कोणी सांभाळले होते?
आहे ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील संभाजी महाराज यांनी जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे पद सांभाळले होते. पुढच्यापासून पाहूया, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण अभयारण्याची संख्या किती आहे ते सांगायचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण अभयारण्याची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 48 अभयारण्याची संख्या आहे. पुढच्यापासून पाहूया, सिद्धेश्वर हे प्रसिद्ध धरण कोणत्या नदीवर स्थित आहे? सिद्धेश्वर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील पूर्णा नदीवर सिद्धेश्वर धरण स्थित आहे. महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत खालीलपैकी कोणत्या टेकड्या स्थित आहेत? महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत खालीलपैकी कोणत्या टेकड्या पसरलेल्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील दरकेसा टेकड्या जे आहे ईशान्य सीमेलगत स्थित झालेल्या किंवा पसरलेल्या आहेत. पुढच्यापासून पाहूया, भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणत्या व्यक्तींमार्फत लिहिण्यात आलेले आहे? भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील रवींद्रनाथ टागोर यांनी जे आहे भारतीय राष्ट्रगीत लिहिलेले आहे. पुढच्यापासून पाहूया, या ठिकाणी भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग काय सूचित करत असतो? भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग खालीलपैकी काय सुचवतो? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य राहील शांतता आणि सत्य. शांतता आणि सत्य भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग सूचित करत असतो. वर फेकलेल्या वस्तूंची गती खाली येताना कोणत्या कारणास्तव वाढत असते? वर फेकलेल्या वस्तूंची गती खाली येताना खालीलपैकी कोणत्या कारणास्तव वाढते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील गुरुत्वाकर्षण या कारणास्तव वर फेकलेल्या वस्तूंची गती खाली येताना वाढते. पुढच्यापासून पाहूया विद्यार्थ्यांनो, पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीला काय म्हटले जात असते? पावसावर जी शेती अवलंबून असते त्यास खालीलपैकी काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील कोरडवाहू शेती असे पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीस म्हणतात. पुढच्यापासून पाहूया, सूर्यमालेतील सजीव सृष्टी असलेला एकमेव ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्यमालेतील सजीव सृष्टी असलेला एकमेव ग्रह खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील पृथ्वी हा सूर्यमालेतील एकमात्र असा ग्रह आहे ज्या ठिकाणी सजीव सृष्टी अवेलेबल आहे. पुढच्यापासून पाहूया, या ठिकाणी मध्य आणि पश्चिम रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणते ठिकाण आहे? पश्चिम व मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणते ठिकाण आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मुंबई हे जे ठिकाण आहे मध्य तसेच पश्चिम रेल्वेचे मुख्यालय आहे. पुढच्यापासून पाहूया, भारत हा देश खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? भारत देश खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील समाजवादी गणराज्य धर्मनिरपेक्ष हे सर्व प्रकारचे भारत एक राष्ट्र बनलेले आहे. पुढच्यापासून पाहूया, पृथ्वीवर एकूण किती महासागराचा समावेश झालेला आहे? संपूर्ण पृथ्वीवर एकूण किती महासागरांचा समावेश आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील एकूण 5 महासागराचा समावेश पृथ्वीवर झालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे जीवनदायिनी असे कोणत्या नदीस म्हटले जाते? कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील पंचगंगा नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हटले जाते. पुढच्यापासून पाहूया, या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतो? युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील सॉरी मित्रांनो, या ठिकाणी भद्रावती या ठिकाणी जे आहे युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया, युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना स्थित असलेले भद्रावती ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे. युद्ध साहित्य निर्मितीच्या वस्तूसाठी प्रसिद्ध असलेला कारखाना स्थित असलेले भद्रावती ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युद्ध साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले भद्रावती ठिकाण स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया, या ठिकाणी भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील परमवीर चक्र हा भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. पुढच्यापासून पाहूया, कोणत्या नोटेच्या निर्मितीची मक्तेदारी रिझर्व्ह बँकेकडे नसते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या नोटेच्या निर्मितीची मक्तेदारी रिझर्व्ह बँकेकडे नसते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील 1 रुपयाच्या नोटेच्या निर्मितीची मक्तेदारी रिझर्व्ह बँकेकडे नसते. पुढच्यापासून पाहूया, कोणतीही परीक्षा देण्यापूर्वी कोणते फळ खाल्ले पाहिजे? कोणतीही परीक्षा देण्यापूर्वी खालीलपैकी कोणते फळ खाल्ले पाहिजे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील केळी हे फळ कोणतीही परीक्षा देण्यापूर्वी खाल्ले पाहिजे. पुढच्यापासून पाहूया, भारतातील कोणत्या राज्याच्या विधान परिषदेत सर्वात कमी सदस्य आहेत? भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विधान परिषदेमध्ये सर्वात कमी सदस्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील तेलंगणा या राज्याच्या विधान परिषदेमध्ये सर्वात कमी सदस्याचा समावेश आहे. पुढच्यापासून पाहूया,
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे केली होती? महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, पुणे या ठिकाणी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. पुढच्यापासून पाहूया विद्यार्थ्यांनो, लोकमान्य टिळक यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या कुटुंबात झाला होता? लोकमान्य टिळक यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या कुटुंबात झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, ब्राह्मण कुटुंबामध्ये लोकमान्य टिळक यांचा जन्म झालेला आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे. 5 उपमुख्यमंत्री असणारे एकमेव राज्य भारतातील कोणते आहे? 5 उपमुख्यमंत्री असलेले भारतातील एकमेव राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील, आंध्र प्रदेश राज्याला एकूण 5 उपमुख्यमंत्री आहेत.